जी ने मेरे लिए प्रेयर किया था कि आपका जो प्रोग्राम है, आपका इवेंट है, वो पूरे पूना में तो फेमस है ही, पूना के और मतलब पूरे महाराष्ट्र में चलेगा। इस समय बताता हूँ, जितने महाराष्ट्र में जिला है, सारे जिलों से मुझे कॉल आ चुके हैं। और मेरा कल इवेंट सातारा में हो रहा है। और इतना मतलब बताया था कि वीआईपी आपका प्रोग्राम होगा। और देख सकते हो तो मेरा पूरा ब्रांडिंग, पूरा मेरा रिबन से लेके मेरा कुछ हर एक चीज़ें, हर एक चीज़ के ऊपर मेरा लोगो है। तो मतलब इतना पास्टर जी ने प्रेयर किया था, हमारा इवेंट इतना ग्रोथ हुआ है कि मेरे पास बच्चे कम पड़ रहे हैं। एक दिन में दो इवेंट है। लोगों को मना करना मुझे शर्म आ रहा है कि पास्टर जी ने बताया था कि आपके पास वेटिंग लगेगा, और सच में वेटिंग लगा है। पूरा आदर महिमा हम सारा प्रभु यीशु मसीह को देते हैं। थैंक यू सो मच। फिर से एक बार मैं बताता हूँ कि अपना चर्च का यूट्यूब चैनल है, बहुत अच्छी वर्शिप होती है। पास्टर जी आप सबको मतलब अच्छा स्पीच करते हैं। तो आपके जितने सारे फ्रेंड्स, फॉरएवर फैमिली मेंबर होंगे, सबको एक बार प्लीज़ बता देना कि पास्टर योगेश मस्के मिनिस्ट्री चैनल है, आप सारे सब्सक्राइब कीजिए। थैंक यू सो मच। थैंक यू। हालेलुया। भविष्यवाणी पूरी हो गई उनकी लाइफ में। जब मैंने उनके लिए भविष्यवाणी किया था, क्या आप सिर्फ पूना में नहीं तो पूना के बाहर महाराष्ट्र में भी ही आपका बिजनेस ग्रोथ होगा, लोग दूर दूर से फोन करेंगे। आज वो उन्होंने बताया क्या सच में प्रभु अपने नबी का शब्द को कभी नहीं टालता। आमीन। परमेश्वर का वचन हमसे क्या बात कहना चाहता है। हालेलुया। बहुत ही महत्वपूर्ण बात परमेश्वर आज इस वचन के द्वारा बात करना है। यीशु मसीह ने बाइबल बताती है कि बाइबल सांगतं का ते वलंडाच्या सणाच्या दिवशी, आमेन, वलंडाचा सण होता आणि वलंडाचा सण सगळ्यात मोठा सण असतो तो। आणि इस्रायल सिटीमध्ये सगळ्यात मोठा सण त्याला वलंडाचा सण म्हणतात। आमेन, हालेलुया। आणि वलंडाचा सण जो असतो तो वलंडाचा सण प्रभू येशू ख्रिस्तानी त्या सणामध्येही आपल्या शिष्यांना म्हटला का मी तुम्हाला सांगतो की तुम्ही सगळेजण एका छोट्याशा माडी जी आहे, एक छोटीशी इमारत आहे, आणि त्या इमारतीमध्ये तुम्ही जाऊन सगळेजण माझ्यासाठी भोजनाची तयारी करा। बायबल आम्हाला स्पष्टीकरण देतो। आपण पाहतो परमेश्वराच्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आज जो हे वलंड सण जो आहे, याच दिवशी परमेश्वराने तुम्हाला आणि मला हा प्रभुभोज का लावून दिलं। आणि वलंडन सण म्हणजे एक प्रेमाचा सण आहे, एक आनंदाचा सण आहे। आता या ठिकाणी पवित्र शास्त्रात आपण पाहिलं तर योहानाचं त्याचा 13वा अध्याय आणि त्याचं पहिल्या वचनापासून आपण पाहिलं या ठिकाणी, तर असं सांगतं येशू शिष्यांचे पाय धुतो। नाही, आणि वलंडन सणापूर्वी असे झाले की येशूने आता या जगातून पित्याकडे जाण्याची आपली वेळ आली आहे जाणून ह्या जगातील सख्याकडे त्याचे जे प्रेम होतं त्यांनी शेवटीपर्यंत नेले। म्हणजे हे का वलंडन सणाच्या दिवशी ही प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठीही सणाच्या पूर्वी, हालेलुया, काय म्हणतो बायबल, वलंडन सणाच्या पूर्वी असे झाले की येशूने, म्हणजे सण येण्याच्या अगोदर, सण केव्हा होता? उद्या। वलंडन सण केव्हा आहे? उद्या। तुम्ही पाहिलं तर वलंडन सण उद्या, आणि त्यानंतर बायबल सांगतं का ज्यावेळेस ते वलंडन सण जो आहे तो त्या सणाच्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खेळण्यात आलं।
बायबल सांगतं का ज्यावेळेस त्याला वधस्तंभावर खेळण्यात आलं आणि बायबल सांगतं का त्याचा मृत्यू ज्यावेळेस झाला त्यानंतर बायबल सांगतं का त्या काळामध्ये त्यावेळेस एक सण होता आणि त्याला म्हणतात वलंडन सण, आणि सगळ्यात मोठा सण होता तो. आमेन, हालेलुया. सगळ्यात मोठा सण होता. आणि तुम्ही हे बायबल वाचण्यात आलं आणि त्याचा अर्थ तुम्ही समजलं तर या ठिकाणी काय म्हणतो प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, वलंडन सणाच्या पूर्वी, सणाच्या पूर्वी असे झाले की येशूने या जगातून पिताकडे जाण्याची आपली वेळ आली आहे. आणि हे सांगू लागला की आता माझी वेळ आलेली आहे मला माझ्या पिताकडे जाण्यासाठी. आणि पुढे असं सांगतो का तो काय म्हणतो या ठिकाणी, की जाणून जगातील सख्यावर ज्याचे जे प्रेम होतं त्यांनी ते शेवटीपर्यंत केले. म्हणजे त्यांनी जे काही प्रेम होतं ते शेवटीपर्यंत ते टिकून ठेवलं. आमेन, हालेलुया. म्हणजे म्हणण्याचा परमेश्वराचा उद्देश हे आहे की तुम्ही ही तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या फॅमिलीमध्ये, तुमच्या कलिसियामध्ये, तुमच्या चर्चमध्ये, तुमच्या लोकांमध्ये प्रेम टिकून ठेवा. आमेन. ज्यावेळेस तुम्ही प्रेमाने टिकून राहता, ज्यावेळेस तुमच्यामध्ये प्रेम येतं त्यावेळेस देव तुमच्यामध्ये येतो. बायबल सांगतो देव कोण आहे? प्रीती आहे. हालेलुया. देव कोण आहे? तो प्रीती आहे. आणि ज्यावेळेस देव तुमच्यामध्ये येतो त्यावेळेस तो प्रीती तुमच्यामध्ये येते. हालेलुया. म्हणून आज ज्यावेळेस आपण पाहतो बायबल सांगता आम्हाला स्पष्टीकरण देतं का ज्यावेळेस एखाद्या कुटुंबामध्ये भांडणं होता त्याचं कारण हे काय? कारण त्यांच्यामध्ये प्रेम नाहीये. त्यांच्यामध्ये प्रेम नाही. प्रेम म्हणजे काय? प्रेम म्हणजे येशू ख्रिस्ताला दर्शवित आहे. बायबल सांगतो की देव प्रीती आहे. पण ज्यावेळेस तुम्ही आणि मी ही येशूमध्ये वाढतो, तुम्ही आणि मी त्यावेळेस परमेश्वराच्या उपस्थितीत वाढतो त्यावेळेस त्याचं प्रेम आपल्याला काय करतं? त्याच्या प्रेमाने तो आपल्याला झाकून घेतो. आता या ठिकाणी आपण पाहिलं तर तो म्हणतो त्याच्या सख्यावर त्याचे जे प्रेम होतं त्यांनी त्या शेवटीपर्यंत केले. म्हणजे शेवटीपर्यंत ते प्रेम त्यांनी टिकून ठेवलं. त्याचं म्हणणं, परमेश्वराचं म्हणणं काय आहे? तुमचं आणि तुमच्या पत्नीचं, तुमचं आणि तुमच्या मुलाबाळांचं, तुमचं आणि तुमच्या फॅमिलीचं, तुमचं आणि तुमच्या कलिसिया, तुमचं चर्चचं, तुमच्या कुटुंबाचं प्रेम तुम्ही आणि मीही काय केलं पाहिजे? टिकून ठेवलं पाहिजे. हालेलुया. सगळ्यात महत्वाचं उद्देश हे आहे का ते म्हणजे प्रेम. काय आहे? प्रेम. बायबल सांगतं, पॉल काय म्हणतो? पॉल म्हणतो तू कितीही चिन्ह चमत्कार केले, तू कितीही प्रकारच्या प्रत्येक व्यक्तीचं तुला विजडम आणि नॉलेज असून दे, पण तुझ्यात प्रेम नाहीये तर वाजणारी काय आहे? तू झांज आहे. म्हणजे थाळी वाजणारी आहे. म्हणजे तू कितीही प्रयत्न केला तर तुझ्या कामाला यश येत नाही. आमेन, हालेलुया. तुम्ही 2000 वर्षापूर्वी, आता 2026 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्तांना बघितलं तर येशू ख्रिस्त वधस्तंभावर काय संदेश देत आहे आपण पाहतात. उद्याचं ऐकणार का काय संदेश देत आहे प्रभू येशू ख्रिस्त. तो म्हणतो की हे पिता यांना क्षमा कर, हे काय करत्या, कारण यांना माहित नाही हे काय करत्या. म्हणजे काय, हे कोणत्या प्रकारचं प्रेम आहे? हॅलो, समजतं मी काय म्हणतो? हे कोणत्या प्रकारचं प्रेम आहे? आज तुम्ही बहीण भाऊ आहे, तुम्ही बहीण आणि हे बहिणी आहे तर तुमचं प्रेम वाढलं पाहिजे. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताचं आणि पिताचं प्रेम एवढं घनिष्ठ होतं की त्याला कोणीही तोडू शकत नाही. आमेन, हालेलुया. आम्हाला पवित्र शास्त्रात खूप क्लिअर सांगत आहे. परमेश्वराचं वचन आम्हाला स्पष्टीकरण देत आहे. हालेलुया. सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रेम. आमेन, प्रेम. आणि येशू ख्रिस्तानी शेवटीपर्यंत ते प्रेम आपल्या शिष्यांमध्ये केलं. कोणामध्ये केलं? हालेलुया. कोणामध्ये केलं? शिष्यांमध्ये केलं. का मी तुमच्यामध्ये ते प्रेम टाकत, जे माझ्या पिताचं प्रेम आहे तेच मी तुमच्यामध्ये टाकत आहे. आमेन, हालेलुया. काही होऊन द्या, कितीही तुमचा समोरचा व्यक्ती तुमच्यावर युद्ध करून द्या किंवा तुमच्यावर काही प्रकारचं वादविवाद होऊन द्या, पण तुमच्या प्रेमाचे शब्द कधी बदलले नाही पाहिजे.
एमेन. लोकांनी म्हटलं पाहिजे का अरे हे किती लोक चांगले आहे, कारण यांना आम्ही इतकं त्रास देऊन बी, इतका प्रकारचे आम्ही बोलून बी, पण तरीही यांच्या मुखातून प्रेमाचे शब्द निघत आहे. याचं कारण काय? कोण आहे तुमच्यामध्ये? बायबल सांगतं का तुमच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. या 12 शिष्यांना प्रभू येशू ख्रिस्तानी काय शिकवलं? प्रेम शिकवलं. आमेन. हालेलुया. तुम्ही जॉबला जाता, तुम्ही अनेक ठिकाणी काही काम धंदा करता, तुम्ही अनेक ठिकाणी कुठं जात आहे, पण तुम्ही प्रेमाचे 2 शब्द बोलू नाही शकले, तर लक्षात ठेवा देव तुमच्या साईडने लढत नाही. हालेलुया. पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला खूप सुंदर प्रकारे शिकवण दिलेले, आणि ते म्हणजे काय आहे? प्रेम. आमेन. हालेलुया. आता ह्या ठिकाणी एका ठिकाणी आम्हाला पाहण्यात आलं तर बायबल सांगतो की जो प्रेमाच्या अधीन आहे तो सर्वश्रेष्ठ आहे. प्रेम काय आहे? प्रेम काय आहे? सर्वश्रेष्ठ आहे. हो की नाही? म्हणजे असं म्हणण्यात येत आहे का या प्रेमाच्या शब्दानेही, या प्रेमाच्या शब्दाने तुम्ही दगडाला बी ही पाझर, काय म्हणता ना, पाझर बी फोडू शकता. एवढं प्रेमामध्ये ताकद आहे. हालेलुया. काय आहे प्रेमामध्ये ताकद? मी देवाचं हेवी प्रेझेंट महसूस करत आहे. का मला सांगत आहे? का तुम्हाला आणि मला सांगत आहे? कारण तुमच्या आणि माझ्यामध्ये प्रेम महत्वाचं आहे. वलांडन सणाच्या पूर्वी प्रभू येशू ख्रिस्तानी हेच शिकवलं 12 शिष्यांना. त्यामध्ये कोण होता? यहुदा, जो धोका देणारा. त्याला माहिती होतं की उद्या ह्यो व्यक्ती मला आज रात्री मला पकडून देईल. समजलं? पण तरी त्याला तो प्रेमाची भाषा शिकवत आहे. हो की नाही? समजतं मी काय म्हणतो? देवाचे हेवी प्रेझेंट मला जाणवते का देव काय म्हणतो? तुम्ही प्रेमाची भाषा तुमच्या कुटुंबाला, तुमच्या जीवन साथींना, तुमच्या लाईफ मध्ये, तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये जेवढे व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये, त्यांना तुम्ही प्रेमाची भाषा की काय आहे ही दाखवून द्या. आणि 12 शिष्यांमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने या 12 शिष्यांना तेच शिकवलं का वलंडा सणाच्या पूर्वी, काय म्हणतो? वलंडा सणाच्या पूर्वी. हालेलुया. तो काय म्हणतो की मी माझ्या सख्यावर, माझ्यावर जे विश्वास ठेवते, मी त्याच्यावर प्रेम करतो, त्यांना मी माझं प्रेम शिकवत आहे. हालेलुया. म्हणजे ज्यावेळेस तो प्रभू भोजनासाठी बसले त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी काय शिकवलं? त्या ठिकाणी फक्त एकच उद्देश शिकवला का मी तुम्हाला काय शिकवत आहे? प्रेम शिकवत आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. मला तुम्हाला सांगायचंय माझ्या प्रिय भाऊ बहिणींनो, खूप सुंदर प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी इतकं सुंदर प्रकारे सांगत आहे की ह्या 12 शिष्यांना तो एकच म्हणत आहे, तुमचं प्रेम लोकांपर्यंत पोहोचून द्या. आमेन. शत्रू तुमच्या समोर आलेला आहे आणि तुम्ही प्रेमाचे 2 शब्द त्याच्याबद्दल बोलला तर तो शत्रू काय करेल माहिती का? तो त्याच ठिकाणी तो त्याच ठिकाणी घायल होऊ शकतो. त्याच ठिकाणी तो काय म्हणता ना त्याला, तो पिघळला जाऊ शकतो मेणबत्ती सारखा. आमेन. बायबल आम्हाला स्पष्टीकरण देतं. येशू ख्रिस्ताकर सुदुके आणि पुरुषी ज्ञानी लोक येऊ लागले का त्याला पकडण्यासाठी. पण प्रभू येशू ख्रिस्तानी फक्त प्रेमाची भाषा 2 शब्द त्याच्या संगती बोलू लागले आणि लोक म्हटले त्याच्यासारखं कोणी बोलत नाहीये, म्हणजे येशू सारखं कोणी बोलतच नाहीये. आज जगात तुम्ही पाहिलं, जग हे दुष्टाच्या अधीन भरलेले, कोणाला काही घेणं देणं नाहीये, कोणाला काही देणं घेणं नाही. 2 शब्द कोणचे काय, पण ज्यावर तुम्ही प्रेमाने 2 शब्द बोलता तो शत्रू बी तुमच्या चरणापाशी येऊन तो म्हणत की खरंच तुझ्यामध्ये ताकद आहे, तुझ्या 2 शब्दांनी माझं जीवन बदलून गेलं. हो की नाही? हालेलुया. प्रेज द लॉर्ड.
मी देवाचं हेवी प्रेझेंट महसूस करते, अभिषेक मी सामर्थ्याने महसूस करते. का देवाचा आत्मा आज आपल्याला हे वेगळं शिकवते. आज आपण ह्या ठिकाणी थोडे आहोत, पण आपल्या परमेश्वराने आपल्या ठिकाणी आज या ठिकाणी आपल्या सोबत आहे. आणि त्याचा एकच उद्देश आहे का मी जसा माझा पिता हा दयालू आहे, माझा पिता प्रेमालू आहे, तर मलाही तुम्हाला प्रेम आणि दयाची शिकवण द्यायची आहे. हालेलुया, आमेन. मोशेच्या काळामध्येही ठोसाला ठोसा द्या, बरोबर आहे. बुक्का मारला तर तू बुक्का दे. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं तर जाऊन शत्रूवर प्रेम कर. हो की नाही? म्हणजे कोण आहे यो येशू? समजलं मी काय म्हणतो? हो, कोण आहे येशू? तो म्हणतो हो, एखादा व्यक्ती चिखलामध्येही अडकलेला आहे आणि त्याला टाकण्यात येतो. एखादा व्यक्ती चिखलात अडकलेला आहे आणि त्याला काढत नाही लोक, पण येशू या ठिकाणी येऊन म्हणतो का त्याला बाहेर काढा. हो की नाही? पवित्र शास्त्रामध्ये सांगतो, येशू ख्रिस्त म्हटला का हा तुमच्यामध्ये शब्बात दिवशी म्हणजे कधी शनिवार ज्यांचा शब्बात दिवस असतो त्यावेळेस, पण आपण आज रविवार शब्बात दिवस मानतो. पण त्यावेळेस येशू ख्रिस्त काय म्हटलं, तुमच्यामध्ये कोणी गाढव किंवा कोणीही प्राणी जो आहे तो नदीत किंवा तो ज्यावेळेस तो खड्ड्यात पडला तर मग त्याला तुम्ही काढणार नाही का? हो की नाही? मग मी शब्बात दिवशी एका व्यक्तीला बरं केलं तर मग तुम्ही माझ्यावर का आरोप टाकत आहे? म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त किती सुंदर रीतीने तो त्या व्यक्तीला त्या व्यक्तीला सुंदर प्रकारे तो त्याला सांगत आहे की बघ, तुझा गाढव पडलेला आहे, तो विहिरीत पडलाय, पण त्याला तू काढणार नाही का? मग तसंच आहे, शब्बात दिवशी मी शब्बात दिवशी एका व्यक्तीला बरं केलं तर तू मला म्हणतो का तुम्ही चुकीचं करत आहे? समजतं मी काय म्हणतो? म्हणजे तो काय म्हणतो, एका प्रेमाची भाषा प्रभू येशू ख्रिस्ताकडून तुम्हाला सांगतो, तुम्हाला शिकायची आहे तर प्रेमाची भाषा तर प्रभू येशू ख्रिस्ताकडून शिका. आमेन, हालेलुया. कारण तुम्ही पाहिलं पवित्र शास्त्रामध्ये मोशे म्हणतो ठोसाला ठोसा द्या. हो की नाही? दाविदाचं पाहिलं तो दाविद युद्ध करत होता. हो की नाही? यहोशुआ युद्ध करत होता. प्रत्येक गोष्ट युद्धामध्ये होता. प्रत्येक गोष्ट चुकीच्या गोष्टी होत्या. सगळ्या गोष्टी जुन्या करारामध्ये होतं. आणि नवीन करार ज्यावेळेस येशू ख्रिस्त आला, येशूने काय शिकवलं? प्रेम. हो की नाही? योहान त्याचा 3रा अध्याय आणि 16व्या वचनामध्ये काय म्हणतो प्रभू येशू ख्रिस्त? एवढी मोठी जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्यांनी आपला एकुलता एक पुत्र दिला. म्हणजे त्या पिताने त्यांनी तुमच्या आणि माझ्यासाठी आपला एक पुत्र दिला, यासाठी की तो प्रेम आज तुम्ही आणि मी काय करत आहोत. म्हणजे तो पाठवताना नंतर बी तो प्रेम पाठवलं आणि बोलतानाही तो प्रेमाने बोलत आहे. आमेन. एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. उद्या माझं मरण आहे. एक्झाम्पल, मी मरत नाही पण तुम्हाला एक्झाम्पल, मी आता मरण आहे उद्या आणि मी प्रेमाची भाषा बोलत आहे समोरच्याला. आणि माझं मरण ज्या व्यक्तीच्या हातामध्ये आहे तो व्यक्ती तिथंच आहे. कुठं आहे? हॅलो, कुठं आहे? त्याच सभामध्ये आहे, त्याच मीटिंग मध्ये आहे आणि तो व्यक्ती ऐकत आहे आणि त्या व्यक्तीला बी तो प्रेमाची भाषा बोलत आहे. समजतं मी काय म्हणतो? आणि उद्या मला जायचंय, उद्या इज माय लाईफ इज फिनिश, पण तो समोर व्यक्ती आहे आणि मला त्याला काय सांगतो माहिती का? प्रेमाची भाषा शिकवत आहे. प्रेम काय आहे? समजतं मी काय म्हणतो? आमेन. एक्झाम्पल अजून एक देतो तुम्हाला. एखादा व्यक्ती तुम्हाला मारायला आलं आणि मारताना तो त्याच्या माइंड मध्ये तुमच्यामध्ये प्रत्येक गोष्ट तुमच्यावर आहे का याला मी संपवणार. आणि तुम्ही ज्यावेळेस चांगल्या प्रकारे बोलत आहे त्याच्यावर चांगल्या प्रकारे प्रचार करत आहे आणि तुम्ही प्रेमाने त्याला बोलत आहे, ये तुला चहा पाजतो, ये तुला मी भाकर खाऊ घालतो, ये तुला मी सगळं काही तुला जे पाहिजे ते खाऊ घालतो. आणि त्यावेळेस तो म्हणतो अरे मी याला मारायला आलो किंवा मी याला मारायला आलो आणि हे माझा पाहुणचार करत आहे आणि इतकं पाहुणचार करत प्रेमाने पाहुणचार करत आहे. समजतं मी काय म्हणतो?
आज मौंदी गुरुवारी आणि या मौंदी गुरुवारमध्ये प्रभू येशू ख्रिस्त 12 शिष्यांना पाहुणचार करत आहे. त्याच्यामध्ये यहुदा नावाचा एक व्यक्ती जो आहे त्या 12 व्यक्तीमध्ये, आणि त्याला तो काय त्याचा पाहुणचार करत आहे की मी तुला 5 पक्वान्न खाऊ घालतो. हे पॉसिबल? हे पॉसिबल आहे? त्या व्यक्तीला माहिती उद्या मला मरायचंय आणि माझा शत्रू ह्याच ठिकाणी, आणि मी तरी त्याला पाहुणचार करते की ये मी तुझ्यासाठी 5 पक्वान्न बनवले, मी प्रभू भोज घेतलाय आणि मी तुझ्यासाठी, आणि मी प्रेमाची भाषा प्रत्येक गोष्ट देव आपल्याला सांगत आहे. म्हणजे किती वेगळा आहे ह्यो परमेश्वर, किती वेगळा आहे, हो की नाही? शेजारी तुमचा भांडत आहे आणि तुम्ही भांडल्यानंतर 2 शब्द तुम्ही त्याला 2 शब्द त्यांनी बोलले तर तुमचे 10 शब्द असेल, तर हे योग्य नाहीये. हे ख्रिस्ती व्यक्तीला अलाउड नाहीये. कारण 2 शब्द जेव्हा शेजारी बोलतो तर याच्यामध्ये आपला एक बी शब्द नसावा, आपल्यामध्ये एकच गोष्ट असावा, गॉड ब्लेस यू. प्रेमाची भाषा कोण शिकवत आहे या भूतलावर? या भूतलावर कोण प्रेमाची भाषा शिकवत आहे? 12 शिष्यांना तेच सांगत आहे प्रभू येशू ख्रिस्त. समजतं मी काय म्हणतो? येशूने म्हटला, मोशे म्हटला जो कोणी व्यभिचार करत असन तर त्याला पहिलं दगडमार करा. येशूने म्हटलं तुमच्यातून कोणी निष्पापी असेल तर त्यांनी प्रथम दगड मारा. म्हणजे प्रेमाची भाषा बघा कशी आहे. समजतं मी काय म्हणतो? एक पाप करत आहे, एक्झाम्पल ही बहीण पाप करत आहे, आणि दुसरा व्यक्ती म्हणलं नाही हिला मारून टाका, आणि येशू येऊन म्हणतो नाही, तुमच्यातून कोणी असेल तिने पहिलं त्याला, निष्पापी असेल त्यांनी पहिलं मारायला. सगळ्यांनी आपले दगड खाली टाकले, पण येशू ख्रिस्त त्या ठिकाणी कोणी व्यक्ती थांबला नाही. का? कारण ती प्रेमाची भाषा एवढी सुंदर होती, एवढी चांगली होती, एवढी पॉवरफुल होती की त्या भाषाने समोरचा व्यक्ती ही पूर्णप्रमाणे मेणबत्ती सारखा पिघळला जातो. समजतं मी काय म्हणतो? आमेन, हालेलुया. आणि पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहतो, दुसऱ्या वचनामध्ये होतो, शिमोनाचे मुलगा यहुदा इस्का याच्या मनात त्याला धरून द्यावे असे शैतान घालून चुकला होता. म्हणजे येशूला त्या ठिकाणी ऑलरेडी माहिती होतं की हा यहुदा जो योहानाचा भाऊ आहे, योहानाचा जो मुलगा आहे, समजलं कोणाचा मुलगा? शिमोनाचा मुलगा यहुदा. शिमोनाचा मुलगा यहुदा तो मला काय करेन? पकडून देणार आहे. आमेन, हालेलुया, हालेलुया. समजतं मी काय म्हणतो? आणि या ठिकाणी तेच आपल्याला सांगत आहे की ती प्रेमाची भाषा प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय कोणीही तुम्हाला शिकू शकत नाही. जगात कुठेही जा तुम्ही, कुठेही जा जगामध्ये, पण तुम्हाला सगळं उलट शिकवण्यात येईल. पण येशूकर ज्यावेळी येईल त्यावेळेस तुम्हाला तो प्रेमाची भाषा शिकवाय. पवित्र शास्त्र सांगतं 3ऱ्या वर्षामध्ये, तेव्हा आपल्या हाताने पिताने अवघेच दिले आहे व आपण देवापासून आलो व देवाकडे जातो हे जाणून भोजन हातावेळी. मग 4था म्हणतो, येशूने भोजनाहून उठले व त्याने आपले बहुवस्त्र काढून ठेवले आणि रुमाल घेऊन कमराला बांधले. आमेन. काय घडण्यात आलं त्याच रात्री, म्हणजे आजची रात्र. आजच्या रात्रीमध्ये दुपारी एक व्यक्तीला म्हटला, पेत्रा आणि योहानाला म्हटलं की तू जा आणि असं असं अमुक एक माणूस आहे आणि त्याला सांग का प्रभूला तुझ्या घरी जेवायचंय आणि भोजन करायचंय, त्यामुळे तुझी जी माडी आहे, जी 2 मजली 3 मजलीची माडी आहे, त्याच्यातला पहिला रूम येशूला पाहिजे. आणि त्यांनी सहज देऊन टाकला. मग तिथं भोजन तयार केलं आणि भोजन तयार केल्यानंतर 12 शिष्यांना तो प्रचार करू लागला. आणि प्रचार मध्ये काय? प्रेमाचा प्रचार. काय? प्रेमाचा. समजतं मी काय म्हणतो? हालेलुया.
म्हणजे सगळ्यात महत्वाचं जीवन आपलं जे आहे ते म्हणजे प्रेम. तुम्ही प्रेमाची प्रचार चालू करा, ऑटोमॅटिक जीवन बदललं जाईल तुमचं. ऑटोमॅटिक लोक तुम्हाला जोडल्या जातील, तुमच्या लाईफला जोडल्या जातील, तुमच्या जीवनाला जोडल्या जातील. लांबून लोक येऊन तुमचं संदेश ऐकण्यासाठी तयार राहील. तुमच्यासाठी ही ते तुम्हाला तुमच्याकडे मागण्यासाठी तुम्हाला तयार राहील का तुमच्याकडून आम्हाला काहीतरी ऐकायचंय. तुमच्या शब्दामध्ये प्रेम आहे. समजतं मी काय म्हणतो? आमेन. पण तुम्ही मोशे सारखा संदेश ऐकायला गेले, आजकाल जगात मोशे सारखा संदेश आहे. ठोसाला ठोसा देणार, या गालावर मारलं तर तो गाल पुरं कर, त्याला मार. बरोबर आहे. पण येशू ख्रिस्त मला ह्या गालावर मारला तर दुसरा गाल पुरं कर, हे येशूचं शिक्षण आहे. आमेन. म्हणून तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना, संजय दत्तनी चांगला सुंदरसा तो शब्द घेतला आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मिक्स करून टाकलं. का बापू ने बोला है 2 बार मारने के बाद तीसरे बार हम खुद ही मारेंगे. बरोबर आहे भाई. ह्यो परमेश्वराचा शब्द नाहीये, ह्यो आहे का येशूचा शब्द. येशूने म्हटला तुझ्या एक पहिल्या गालावर मारलं तर दुसऱ्या गाल पुरं कर. पण तिसऱ्या वेळेस तो, कारण प्रभू येशू ख्रिस्त म्हणला की हेच प्रेम आहे का समोरचा व्यक्ती तुला मारायला लागला त्याला गाल पुरं कर. समजतं मी काय म्हणतो? आता छत्तीसगड मध्ये एक पास्टर आहे, देवाचा दास आहे, तो छोटासा आहे. तर ज्योती कुमार माहिती ना, ज्योती शर्मा. तर त्यांनी त्या व्यक्तीला कानफडीत मारलं तर त्यांनी ते मास्क घेऊन त्यांनी पुढं केलं का माझ्या गालावर हिट मार, कारण परमेश्वराने सांगितलं दुसऱ्या गालावर मार. त्यांनी पुढे केलं, तिने ते मारलं आणि शब्द काय निघाला, गॉड ब्लेस यू. पण तिसरा शब्द तिसऱ्यांदा जे चापट आहे ते नाही मारू शकत, कारण येशूचा शब्द आहे. एका गालावर मारला तर दुसरा गाल पुढं कर. समजतं मी काय म्हणतो? आपल्याला देवाने ते शिकवलेलं आहे. दोनच फक्त, गॉड ब्लेस यू आणि गॉड ब्लेस यू. आपले शब्द फक्त प्रेमाचे शब्द पाहिजे. आमेन. हालेलुया, हालेलुया. सो या ठिकाणी काय म्हणतो, येशू भोजनावर उठल्यावर त्यांनी आपले बहुवस्त्र काढून ठेवले आणि रुमाल घेऊन कमरास बांधले. मग ते गंगाळात पाणी ओतून शिष्यांचे पाय धुवू लागले. आता हे बघा कोणचं प्रेम आहे. हॅलो, कोणचं प्रेम आहे? पहिली गोष्ट तर त्यांना भोजन खाऊ घातलं. दुसरी गोष्ट त्यांचं जे प्रेमाचे शब्द त्यांना बोलला. आणि तिसरी गोष्ट त्यांनी काय केलं? आता त्यांनी काय केलं का त्यांनी स्वतः उठून त्यांनी आपल्या कमराला रुमाल बांधला आणि रुमाल बांधून त्यांचे पाय धुवायला लागले. हे कोणचं प्रेम आहे? याला अलौकिक प्रेम म्हणता का याला फाजिल प्रेम म्हणता? आमेन. जसं जगात जे प्रेम झाले ते प्रेम नाहीये, कारण हे जे प्रेम आहे ते वेगळं प्रेम आहे. समजतं मी काय म्हणतो? हे वेगळं प्रेम आहे. आणि येशू ख्रिस्तानी काय केलं का उठून त्यांचे पाय धुवू लागला. आमेन. काय केलं त्यांचे पाय धुवू लागला. आणि पहा दुसरी गोष्ट पुढे काय सांगतो, मग ते शिमोन पेत्राकडे आला तेव्हा त्याला म्हटले, प्रभूजी आपण माझे पाय धुवून का? सगळं 12-11 शिष्य झाल्यानंतर एक शिष्याकडे आला, त्याचं नाव होतं पेत्र. आणि त्या पेत्राकडे आल्यानंतर तो म्हटला, चल तुझे पाय पुढे कर, मला तुझे पाय धुवायचे. आणि येशू ख्रिस्ताला पेत्राने उत्तर काय दिलं? नाही प्रभू. बायबल सांगतो, पहा पुढे काय म्हणतो. येशूने त्यास उत्तर दिले, मी करतो ते तुला आता कळत नाही, ते तुला पुढे कळेल. म्हणजे याचा म्हणण्याचा अर्थ काय आहे? मी जे केलं तसं तुलाही करायचंय आणि तू कर तसं. मी जसं प्रेम केलं तसं तू लोकांपर्यंत प्रेम पोहोचव. जसं मी पाय धुतले तसं तूही जाऊन पाय धु. समजतं मी काय म्हणतो? मी कधी कोणाला एका शब्दाने दुखवलं नाही, तरी तू त्याचप्रमाणे कर. आमेन. हालेलुया. खूप सुंदर प्रकारे प्रभू बोलत या वचनावर. आणि इतकं सुंदर ना, का समोरचा व्यक्ती
मन जे दगडासारखं असून द्या, ते परमेश्वराच्या वचनाने ऑटोमॅटिक ते काय म्हणतात त्याला पिघळला जाईल, मऊ होऊन जाईल त्याचं हृदय. आमेन. हालेलुया. आणि या 12 शिष्यांमध्ये एक नावाचा जो पेत्र नावाचा व्यक्ती आहे, त्या पेत्र नावाच्या व्यक्तीला काय म्हणतो, तुला आत्ता कळणार नाही, तुला नंतर कळेल. समजतं मी काय म्हणतो? म्हणजे काय काय म्हणणं आहे, काय म्हणणं आहे? काही वर्षापूर्वी तुमच्या समोर जो उभा आहे पासर योगेश, काही वर्षापूर्वी मी इतक्या प्रकारचे बंधनात होतो का माझं शिव्या, माझं मुख, माझं घाण होतं, चांगलं बोलत नव्हतं, प्रत्येक गोष्ट सगळ्या गोष्टी माझ्या भयंकर होत्या. पण ज्यावेळेस मला ख्रिस्त कळाला, हळूहळू माझ्या जीवनामध्ये ते परिवर्तन करू लागलो. आणि मी आत्ताही परिवर्तन करत आहो, आत्ता पण मी सुधारणा करत आहे. हालेलुया. समजतं मी काय म्हणतो? आणि या ठिकाणी पेत्र काय म्हणतो, मग येशूने काय म्हणलं, पेत्र त्यास म्हटलं, तुम्हाला माझे पाय कधीही धुवायचे नाही. काय म्हणतो या ठिकाणी पेत्र, प्रभू तुम्ही माझे कधीच पाय धुवायचे नाही, कधीच नाही तुम्ही माझे पाय धुवायचे. आमेन. मी तुम्हाला खरं खरं सांगतो, या पेत्राने पाय नसता धुतला ना, या पेत्राने पाय धुतला नसताना तर पेत्र कधीच बिशप झाला नसता, पेत्र कधीच सेवकाईमध्ये उतरला नसता. पेत्राच्या द्वारा कधी चिन्ह चमत्कार झाले नसते. पेत्राच्या द्वारा कधीच 3000 लोक बी नसते आले, 5000 लोक बी नसते आले. त्यांनी म्हटलं का तू माझे पाय कधीच धुवायचे नाही. पण येशूने काय म्हटले माहिती का पुढे, येशूने त्यास उत्तर दिले, मी करतो ते तुला आता नाही. पेत्र त्यास म्हटलं, तुम्हास माझे पाय कधीच धुवायचे नाही. येशूने त्यास उत्तर दिले, मी तुला न धुतले तर माझ्या बरोबर तुला वाटा नाही मिळणार. काय नाही मिळणार? हॅलो, काय नाही मिळणार? पाय नाही धुतला तर तुला कधीच माझ्या बरोबर वाटा मिळणार नाही. म्हणजे याचा अंदाज प्रभू येशू ख्रिस्त हे स्पष्टीकरण देतो का तुम्हाला माझ्या सोबत पाय धुवावा लागेलच. मी जेव्हा तुमचे पाय धुएल तरच तुम्ही आशीर्वादित होणार आणि माझ्यासारखं चिन्ह चमत्कार करायला सुरुवात करणार. समजतं? आता ह्या ठिकाणी तुम्ही थोडंसं विचार केलं आणि पेत्र म्हणला, पेत्राने थोडं हट्टीपणा केला असं, नाही 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 नाही, मला नाही, अजिबात नाही, मला धुवायचंच नाही तुमचे, तुम्ही माझ्या पायाला हातच लावू नका, माझ्या पायाला अजिबात हात करू नका, मी काहीच करणार नाही. मी लांब पळायला लागला असता तर आतापर्यंत तो लांबच पळाला असता. म्हणजे पवित्र शास्त्रामध्ये त्याचं नाव नसतं. 3000 लोक त्याच्याकडे आले नसते, 5000 लोक त्याच्याकडे आले नसते. म्हणजे त्याला वाटा केव्हा मिळाला? ज्यावेळेस येशूने त्याचे पाय धुतले. समजतं मी काय म्हणतो? लोकांना वाटतं की मी चर्चला यावा, चर्चला नाही आलो तर काय प्रॉब्लेम नाही, काय प्रॉब्लेम नाही. पण तुम्हाला सांगू, तुम्हाला वाटा केव्हा मिळेल? ज्यावेळेस तुम्ही चर्चला येता तेव्हाच तुम्हाला वाटा मिळतो. ज्यावेळेस तुम्ही देवाचं वचन ऐकता त्यावेळेस तुम्हाला देवाचा वाटा मिळतो. वाटा मीन्स, मला आठवतं मी शेतात कामाला जात होतो, निंदण खुरपण करण्यासाठी. मला आठवतं 30 रुपये रोजानी. तर मला ते लोक असे वाटा देत होते, ए बाबा तू आज दिवसभर काम केलं, हे तुझा एक वाटा, हे तुझा वाटा. आज तू किती काम केलं, तू किती आज निंदण खुरपण केलं, आज तू किती बाजरी आज तू कितीही काय म्हणतात त्याला कापली किंवा किती तू हे केले, तर ते मला वाटा देत होते. समजतं का मी काय म्हणतो? म्हणजे मी ते काम केलं तर मला वाटा मिळेल. समजतं? मी घरात चपाती बनवली नाही तर तुमच्या सोबत बाकीचे लोक उपाशी राहतील. हो की नाही? म्हणजे मी काम केलं तरच मला काय मिळेल? सॅलरी मिळणार.
हो की नाही? म्हणजे काय मिळणे, मला वाटा मिळणे. समजतं मी काय म्हणतो? हे खूप सुंदर प्रकारे प्रभू बोलत आहे. म्हणजे याचा अंदाज देवाला काय बोलायचं आहे आपल्यासोबत. तुम्ही माझ्या प्रेमात राहिलं तर तुम्हाला उत्तम आणि उत्तम वाटा देवाचा स्वर्गामध्ये मिळेल. आमेन. हो की नाही? आणि प्रेम काय करतं? प्रेम हुशारकी मारत नाही. प्रेम काय करतं? प्रेम जळफळत नाही. प्रेम कोणाचं वाईट करत नाही. प्रेम बढाई मारत नाही. हो की नाही? प्रेम कोणाचं चुकीच्या गोष्टी करत नाही. प्रेम कधीही वाईटाच्या मार्गावर चालत नाही. प्रेम काय म्हणून तर प्रेम काय? प्रेम सगळ्यात श्रेष्ठ आहे. हो की नाही? आमेन. नीती वचनामध्ये मी वाचलं, सकाळी मी वाचलं तर काय लिहिलं होतं? ज्याला गृहिणी लाभली आहे तिला परमेश्वराचा अभिषेक लाभलेला आहे, आशीर्वाद लाभलेला आहे. म्हणजे देव काय म्हणतो? तर प्रेम कोण आहे? तुझी पत्नी, तुझे कुटुंब, तुझे मुलं बाळ. हो की नाही? म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रेमामध्ये इतकी ताकद आहे तर तुम्ही काही बी करू शकता. पण प्रेम तुम्हाला चुकीच्या गोष्टी करायला लावत नाही. हो की नाही? प्रेम तुम्हाला कधी शिव्या द्यायला लावणार नाही. प्रेम कधी तुम्हाला कोणाचं वाईट बघू देणार नाही. आमेन. हालेलुया. समजतं मी काय म्हणतो? आणि ह्या पेत्राने म्हटलं की तू माझे कधीच पाय धुवायचे नाही. अरे बाबा, तू कधी पाय नाही धुतले तर तू पेत्र म्हणून ह्या बायबल मध्ये तुझं नाव नसतं. आता लोकांना वाटतं का भाऊ काय गरज आहे चर्चला जायची, काय गरज आहे, घरी बसून देव दिसतो ना. पण तुम्हाला मी सांगतो तसं नाहीये. मग येशू ख्रिस्तानी प्रभू भोजन का ठेवलं? काय एकत्र या. काय म्हटलं? एकत्र या. हालेलुया. काय म्हटलं? एकत्र या, एकत्र मंडळी या, एकत्र येऊन तुम्ही सहभागिता काय म्हटलं? सहभागिता व्हा आणि देवाच्या संगती तुम्ही सोबत राहा. हालेलुया. हालेलुया. चर्च हालेलुया. या पेत्राने त्याचे पेत्राने पाय धुवायला नसते दिला ना तर मी खरोखर तुम्हाला सांगतो आतापर्यंत पेत्राचं नावच नसतं. हालेलुया. या 12 शिष्यांमध्ये सगळ्यात महत्वाचं निवडलेलं म्हणजे पेत्र होता. आता पुढे काय सांगतं पहा. पेत्र त्यास म्हटला, तुम्हास माझे पाय कधीच धुवायचे नाही. येशूने त्यास उत्तर दिले, मी तुला न धुतले तर माझ्या बरोबर तुला वाटा नाही. 9 मध्ये काय म्हणतो? शिमोन पेत्र त्यास म्हटला, प्रभूजी माझे केवळ पाय धुवू नका तर हात व डोके ही धुवा. काय म्हणतो तो? केवळ माझे हात आणि पाय आणि माझे डोके ही धुवा. फक्त पायच धुवू नका तर माझं डोकं आणि हात बी धुवा. पण तुम्हाला माहिती आहे प्रभू येशू ख्रिस्तासारखा व्यक्ती नॉलेज या जगात कोणी नाहीये. तुम्ही पाहिलं तर साधू संत लोक ते आज बी ऋषी साधू संत लोक जे ना आज बी येशू ख्रिस्ताचे अनुयायी हे येशू ख्रिस्ताचे स्वीकार करतात. का? कारण त्याच्यासारखा ज्ञानी व्यक्ती ह्या भूतलावर नाहीये. समजतं?
हालेलुया. प्रत्येक व्यक्तीच्या मुखामध्ये प्रत्येक लोक आणि प्रत्येक आपल्या या भारतामध्ये 21 भाषा आहे. 21 भाषा. प्रत्येक लोक फक्त एकच म्हणतात, येशू सारखा हा नॉलेज व्यक्ती कोणी नव्हता आणि होणार बी नाही. हालेलुया. आणि ह्या पेत्राला वाटलं माझे फक्त पायच धुवू नको तर माझे डोके आणि माझा हात बी धुवू. पण प्रभू येशू ख्रिस्त उत्तर काय देतो पहा. येशूने त्यास म्हटले, ज्याचे स्नान झाले आहे त्याला पाया खरच, दुसरा काही धुण्याची गरज नाही. हालेलुया. समजतं मी काय म्हणतो? म्हणजे किती सुंदर प्रकारे तो उत्तर देतो, किती सुंदर प्रकारे. आता दुसरा येशू सोबत कोणी दुसरा व्यक्ती असला तर म्हणला हा चल ठीक आहे ये तुझं डोकं बी धुतो, तुझा हात बी दुखतो आणि तुझे पाय बी धुतो. पण येशूने इतका सुंदर उत्तर दिलं. येशू सारखा ज्ञानी व्यक्ती या भूतलावर नाहीये माझ्या प्रियांनो. नीतिवचनामध्ये म्हणतो, जो गप्प राहून ऐकतो तोच हुशार आहे सगळ्यात महत्वाचा. समर्थ व्यक्ती बोलायला लागला तर तो गप्प बसतो आणि गप्प राहून मग एक शब्द बोलतो आणि एका शब्दातच तो व्यक्ती थंड होऊन जातो. का माहितीये? कारण तो ऐकून घेतो आणि जो ऐकतो तोच समोरच्या व्यक्तीला उत्तर देतो. समजतं का नाही? हालेलुया. समोरचा बोलायला लागला बोलायला लागला, तुम्ही बी इकडे हा तू नाही तसं नाही, तू तसं नाही तसं. मग काय होतं माहितीये का? त्यामुळं देवाची इच्छा पूर्ण होत नाही. आमेन. हालेलुया. 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 आणि ह्या ठिकाणी पवित्र शास्त्र काय म्हणतो का येशूने त्यास म्हटले, ज्याचे स्नान झाले आहे त्याचे पाया खरच, दुसरा काही धुण्याची गरज नाही, कारण ते सर्व शुद्ध आहे आणि तुम्ही सर्व शुद्ध आहो पण सगळेजण नाही. समजतं मी काय म्हणतो? नवीन लोक, जुन्या काळाचे लोक आज बी म्हणतात, बाहेरून आल्यानंतर पाय धुऊ रे बाबा, पाय धुवून ये आतमध्ये. हो की नाही? पाय धुवून आतमध्ये ये, तसा येऊ नको. कुठं मौतीला गेला तर मौतीला गेल्यानंतर पहिलं म्हणतो पाय धुवून आतमध्ये ये बाबा. मौतीला ज्यावेळेस तुम्ही माती टाकून आले तर त्यावेळेस ते मौतीच्या ठिकाणी नळ असतो आणि ते पहिले म्हणतात जाऊन तिथं पाय धु. हो की नाही? कारण पाय का धुवायला लावले? पायाच्या द्वारा येणारा प्रत्येक संकट हे परमेश्वर येशूला माहिती होय. आमेन. हालेलुया. हालेलुया. थँक यू जीसस. बायबल सांगता 11 मध्ये काय म्हणतो? आपण कारण आपणास धरून देणारा इसामा त्याला ठाऊक होते, म्हणून तो म्हणतो तुम्ही सगळेजण शुद्ध नाही. मग त्यांनी पाय धुतल्यावर व आपले वस्त्र काढून पुन्हा बसल्यावर त्यांनी त्याला म्हटले, मी तुम्हाला काय केले हे तुम्हाला समजले का? 12 शिष्यांना काय म्हणतो? मी जे काय केलं ते तुम्हाला समजलं का? मी काय केलं? आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाय. तुमचे पाय प्रभू येशू ख्रिस्ताला माहिती आहे. हे पाय अनेक ठिकाणी जात्या आणि अनेक ठिकाणीहून हे पाय घाण, प्रत्येक अशुद्ध हे पायाच्या द्वारा घरामध्ये येतं आणि घर काय होतं? अशुद्ध होतं. डोकं, हात हे ऑलरेडी शुद्ध आहे, पण तुमचे पाय जे आहे ते शुद्ध नाहीये. म्हणून येशू ख्रिस्ताने आजचा दिवस हे दिलेला आहे का तुम्ही आणि मी आज ती विधी करायची आहे का जाऊन तुम्ही आणि मी ते पाय धुवावा. किती जणांना माहिती? मांजर 7 घरं फिरून येते, म्हणजे 7 घराची ती दरिद्री आहे ते तुमच्या घरामध्ये येते.
म्हणून देवाने तुम्हाला आणि मला स्पष्टीकरण दिलंय का तुम्ही आणि मी त्या पायाच्या द्वार आहात. कोणचीही दरिंद्री आपल्या घरामध्ये आली नाही पाहिजे. आमेन. हालेलुया, हालेलुया. सो बायबल ह्या ठिकाणी सांगतो, म्हटले तुम्हाला काय आहे ते तुम्हाला समजले का? 13 मध्ये म्हणतो, तुम्ही मला गुरु व प्रभू असे संबोधित, आणि ते ठीक बोलता, कारण मी तसाच आहे. म्हणून मी प्रभू व गुरु असून जर तुम्हाचे पाय धुतले तर तुम्हीही एकमेकाचे पाय धुतले पाहिजे. काय केले पाहिजे? एकमेकाचे पाय धुतले पाहिजे. आमेन. म्हणून आज देवबाप्पाने आपल्याला हे दिलेलं आहे का तुम्ही आणि मीही एकमेकाचे पाय धुतले पाहिजे. पाय धुण्याचा अर्थ म्हणजे नम्रताला ओळखतो. नम्र व्यक्ती, एखाद्या व्यक्ती ज्यावेळेस तुम्ही एखाद्या व्यक्तीचा पाय धुता त्यावेळेस तुम्ही नम्र होता, आणि समोरचा व्यक्ती ज्यावेळेस तुमचे पाय धुतो त्यावेळेस तुम्हीही आणि ते पण नम्र होऊन जाते. आणि त्या नम्रामध्ये एक प्रेम असतं, ते प्रीती असतं. म्हणजे येशू ख्रिस्तानी एक बहीण जी वेश्या बहीण आहे, बायबल सांगतं का ती आली त्याच्याकडे आली आणि तिच्या आसूनी येशूचे पाय भिजवले, आणि आपल्या केसांनी काय केलं? त्यांनी पाय पुसले, आणि येशूने म्हटलं जा, तुझे सर्व पाप शुद्ध झालेले आहे. म्हणजे याचा म्हणण्याचा उद्देश आहे का तू ज्यावेळेस पाय धुतो त्यावेळेस तुझे सगळे पाप धुतल्या जाते, सगळे अपराध धुतले जाते, आणि सगळे दरिद्री धुवून मोकळे होते, आणि देव तुला स्पर्श करतो. आमेन. हालेलुया, हालेलुया. सो आज या वचनाप्रमाणे आज आपण समजलेले का परमेश्वर आपल्याला काय बोलू इच्छितो. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रेम. प्रेम काय करतं? प्रेम हुशारकी मारत नाही. प्रेम नम्रताने चालती. प्रेमाची जी परभाषा आहे ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. आमेन. हालेलुया, हालेलुया. सो आज प्रभू भोजन आहे, आणि हे प्रभू भोजन सगळ्यात मेन प्रभू भोजन आहे, आशीर्वादाचं प्रभू भोजन आहे. थँक्यू जीसस. धन्यवाद माझ्या प्रभू. ओ राबा शांदा रामांदा लियाला. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. पिता धन्यवाद करते. ओके, आपण प्रार्थना करू. हे जिवंत आणि पवित्र परमेश्वरा, आम्ही तुझा मनपूर्वक आभार मानतो दे बाप्पा. आजच्या वचनाप्रमाणे आम्ही शिकलेलो आहो का तू आपल्या 12 शिष्यांना हे शिकवलं का प्रेम काय आहे. आणि प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो. या प्रेमात आम्हाला वाढव, या प्रेमाच्या आत्म्याने आम्हाला वाढव प्रभूजी. ही माझी प्रार्थना आहे प्रभू येशू. म्हणून तुझ्या नावाची आम्ही स्तुती, महिमा, आदर तुला देत आहे प्रभू. आमची जी काही विधी आहे प्रभू, जे तू आम्हाला शिकवलं परमेश्वरा का तुम्हीही जाऊन एकमेकाचे पाय धुवा. आज आम्ही हे पाय धुवत आहे प्रभू. आमची प्रार्थना, आमच्या विनंतीकडे कान दे प्रभूजी. आणि प्रभू आज या प्रभू भोजनमध्ये तू आम्हाला सहाय्य करत आहे म्हणून तुमचा आभार मानतो, धन्यवाद करतो परमेश्वरा. म्हणून मान आणि सम्मान तुला देत आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन, आमेन. हालेलुया. प्रभू भोज आहे. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू. ओके, प्रभू भोज आहे. पहिले करंथी करा त्याचा 11वा अध्याय आणि त्याचं 23वा वचनापासून आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले की ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्यांनी भाकर घेतली
आभार मानून ती मोडली आणि म्हटले, माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणात हे करा. मग भोजन झाल्यावर त्यांनी पेला घेतला, तसेच केले आणि म्हटले, हे पेला माझ्या रक्ताने झाल्यास नवा करा. जितक्यांदा तुम्ही हे पिता तितक्यांदा माझ्या स्मरणात हे करा. कारण जितक्यांदा तुम्ही हे भाकर खाता व हे पेला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाचे येण्यापर्यंत घोषणा करता. म्हणून जो कोणी अयोग्य प्रकारे ही भाकर खाईल अथवा प्रभूचा पेला पितो प्रभूचं शरीर व रक्त या संबंधी दोषी ठरेल. म्हणून माणसाने आत्मपरीक्षण करावे आणि मग त्या भाकरीतून खावे व त्या पेलातून प्यावे. कारण त्या भाकरी त्या शरीराचे मर्म ओळखल्याशिवाय जो खातो पितो तो खाण्यापिण्याने आपल्यावर दंड ओढून घेतो. तुम्हामध्ये पुष्कळ जण दुबळे व आजारी आहे आणि बरेच निद्रास आहे. याचे कारण हेच, आपण आपल्या न्याय निवाडा केले असताना तर आपल्यावर दंड ओढले नसते. ज्या अर्थ आपल्यावर दंड ओढले आहे त्या अर्थ आपल्या प्रभूकडून शिक्षा होत आहे. अशा हेतूने की जगाच्या बरोबर आपल्याला दंड न होऊ नये. म्हणून माझ्या बंधूंनो, तुम्ही भोजनास एकत्र जमले तेव्हा एकमेकाची वाट पाहा. कोणी भुकेला असत त्याने घरीही खावे, अशा हेतूने की तुम्हाचे एकत्र जमावे, दंडास कारण होऊ नये. बाकी बायबल सांगते या ठिकाणी का ज्यावेळी तुम्ही एकत्र जमता, एकत्र का जमायला सांगितले पवित्र शास्त्रामध्ये. म्हणून माझ्या बंधूंना, तुम्ही भोजन करता, भोजनास एकत्र जमता तेव्हा एकमेकाचे वाट पाहावे. आमेन. हालेलुया. थँक्यू जीसस. आपले नेत्र बंद करू. माझ्या जिवंत आणि थोर आणि पवित्र परमेश्वरा, मी मनपूर्वक तुझा आभार मानतो दे बाप्पा. आमची प्रार्थना, आमच्या विनंतीकडे कान दे, आमच्या हाकीकडे कान दे प्रभूजी. आज या वचनाप्रमाणे आम्ही शिकलो, तुझ्या प्रेमाने आम्हाला भर, तुझ्या आत्म्याने आम्हाला भर परमेश्वरा. ही माझी प्रार्थना आहे परमेश्वरा. धन्यवाद करतो दे बाप्पा की तू आमची प्रार्थना ऐकलेली आहे प्रभूजी. ये प्रभू भोज परमेश्वरा, आज ये प्रभू, ये महान प्रभू भोज आहे जे 2000 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी त्या गुरुवारच्या दिवशी, मोंदी गुरुवार त्याला म्हणतात, त्या दिवशी प्रभू तू आमच्यासाठी ती भाकर मोडली आणि म्हटले, ही भाकर माझं शरीर आहे. जे द्राक्षरस पिले ते म्हटले, हे शरीर, हे रक्त, हे द्राक्षरस हे माझं रक्त आहे, हे तुमच्यासाठी आहे. पिता, आम्ही विश्वासाने स्वीकारत आहो प्रभूजी. तुझ्या वचनाप्रमाणे आज आम्हाला तू शिकवलं की तुझं प्रेम काय आहे. तुझ्या प्रेमाने आम्हाला भर प्रभू, आणि तुझ्या कृपाने दयालू हाताखाली आम्हाला घे माझ्या देवबाप्पा, अशा मी प्रार्थना करते. धन्यवाद करतो देवबाप्पा, तू आमची प्रार्थना ऐकली. या प्रभू भोजनामध्ये प्रभू आमचे पाप, आमचे अपराध क्षमा कर. तुझ्या रक्ताने आम्हाला धुवून स्वच्छ आणि निर्मल कर, पवित्र कर, आणि आम्हाला पवित्र करून तुझ्या सेवासाठी उभं कर परमेश्वर. ही माझी प्रार्थना आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. हालेलुया. विश्वासाने खा आणि विश्वासाने प्या. यीशु का लहू सारे पापों से शुद्ध करता हमें. यीशु का लहू सारे पापों से शुद्ध करता हमें. ऐसा कभी ना सोचो मन में, बेकार का ये जीवन, खरीदा है हमें यीशु के लहू से मोल लेकर. यीशु का लहू सारे पापों से शुद्ध करता हमें. यीशु का लहू सारे पापों से शुद्ध करता हमें. उद्धार देता, शांति देता,
अनंत जीवन भी देता, उद्धार देता, शांति देता, अनंत जीवन भी देता। यीशु का लहू सारे पापों से शुद्ध करता हमें। हो यीशु का लहू सारे पापों से शुद्ध करता हमें। थैंक यू जीसस। धन्यवाद करते प्रभु। आज हम प्रभु भोजन के लिए जिसने भी आज ये पल्लवी और धनंजय ये दोनों ने आज इस प्रभु भोज को दिया है, प्रार्थना करतो माझं जिवंत दे बाप्पा या प्रभु भोजनामध्ये जे तुझी गरज भागवली प्रभू येशू, मी प्रार्थना करतो की दे बाप्पा का तू त्यांची संपूर्ण गरज भागव। परमेश्वरा आज तू जे काही त्यांना वाटा देऊ इच्छितो ते दे परमेश्वरा। जसं तू पेत्राला म्हटला की मी हे पाय नाही धुतले तर तुला वाटा नाही, तर परमेश्वरा आज जे तुझी गरज त्यांनी भागवली तर प्रभू त्यांना तू वाटा दे माझ्या देवबाप्पा। माझी प्रार्थना आहे परमेश्वरा, आणि देवबाप्पा तुझा आणि तुझा महिमा कर देवबाप्पा। मान महिमा सम्मान प्रभु येशू तुला देत आहे, येशूच्या नावामध्ये आमेन आमेन। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। अभी समय है अपने दानों को देने के लिए, अपनी भेंट को देने के लिए, और उसके बाद हम प्रभु की जो विधि है वो पूरी करेंगे और फिर ज़्यादा से ज़्यादा 10 मिनट दीजिए, ख़त्म कर देंगे अपन। थैंक यू जीसस। प्रभु का धन्यवाद करते हैं। थैंक यू जीसस। धन्यवाद मेरे पिता। ये रबा शेलिमा अल्फा और ओमेगा, आदि और अंत, अनंत काल के यीशु तेरी आराधना। अल्फा और ओमेगा, आदि और अंत, अनंत काल के यीशु तेरी आराधना। आराधना हालेलुया, आराधना हालेलुया। यहोवा शालोम तेरा नाम है, हमेशा शांति देता है। यहोवा शालोम तेरा नाम है, हमेशा शांति देता है। मुझको कभी नहीं छोड़ेगा, मुझको कभी नहीं त्यागेगा, मुझको कभी नहीं छोड़ेगा, मुझको कभी नहीं त्यागेगा। हरी चराइयों पे ले चलता, हरी चराइयों पे ले चलता। अल्फा और ओमेगा, आदि और अंत, अनंत काल के यीशु तेरी आराधना। अल्फा और ओमेगा, आदि और अंत, अनंत काल के यीशु तेरी आराधना। आराधना हालेलुया, आराधना हालेलुया हालेलुया। दुआ करते हैं। जीवित और पवित्र परमेश्वर, इस भेंट के लिए मैं आपका धन्यवाद करता हूँ। मेरे पिता, इस भेंट को तेरे पवित्र हाथ में लीजिए खुदावन, और प्रार्थना करते कि मेरे पिता इस भेंट को तेरे भवन तक, पवित्र भवन तक परमेश्वर वो आए, और जितने भाई और बहन ने दिया है खुदा, सभी को आशीष करे खुदावन, सभी को ब्लेस करे खुदावन। ये मेरी प्रार्थना है पिता। जितने भी भाई बहन ने ऑनलाइन ऑफलाइन दिया है खुदावन,
सभी को ब्लेस करे राइट नाउ। प्रभु यीशु मसीह के नाम से प्रभु मैं धन्यवाद करता हूं, आदर महिमा आपको देते प्रभु, यीशु मसीह के नाम से मांगते। आमीन आमीन आमीन। हालेलुया हालेलुया। ओके, अभी समय है अपना इस विधि के, तो थैंक यू जीसस। राउंड वाला चेयर लगाने का, थैंक यू जीसस, धन्यवाद यीशु।